नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला बाहेर विकत मिळतात हलवाई स्टाईल ड्रायफ्रूट लाडू कसे करायचे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे। अजिबात आपल्याला यामध्ये साखरही वापरायची नाही व गुळही वापरायचा नाही। चला तर मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। तर इथे मी ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत। तर इथे मगज बी, भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, पिस्ता व सूर्यफूल बिया घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट इथे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर एखादा ड्रायफ्रूट यातील आवडत नसेल तर तुम्ही स्किपही केला तरीही चालू शकेल, पण भोपळ्याच्या बिया या खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्या नक्कीच घ्या। त्यामुळे आपली केस गळती थोडी कमी होण्यास मदत होते। अर्धा किलो इथे खजूर मी पॅक डब्यामधील खजूर जे असतात ते घेतलेले आहेत, तर त्याच्या आतील बिया काढून घेतलेल्या आहेत। व अर्धा किलो खोबरं मी इथे खिसून छान असं वाळवून घेतलेलं होतं। तर अशा प्रकारे मी त्याचा खिस करून घेतलेला आहे। खोबरं हे आपल्या केसांसाठी खूप छान असतं, त्यामुळे व हेल्थसाठीही खूप भारी असतं। तर कढईमध्ये कढई गरम झाली की त्यामध्ये खोबरं घेऊन छान असं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये मी ते 4 ते 5 चमचे तूप घेतलेलं आहे व त्यामध्ये आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट आहेत ते छान असे भाजून घेणार आहोत। तुम्हाला जर यामध्ये तूप अजून थोडं जास्त वापरायचं असेल तरीही वापरलं तरी चालेल व थोडं कमी वापरायचं असेल तरीही चालेल। तर छान असे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर खजूरही मी त्याच तुपाच्या कढईमध्ये अजून 2 चमचे तूप टाकून छान असे याला गोळा बनेपर्यंत खजूरही परतून घेणार आहे। अशा प्रकारे खजूरचा छान असा गोळा तयार झाला की आपण जे भाजून ठेवलेले खोबरं व ड्रायफ्रूट आहे त्यावरती हे टाकून थोडासा थंड होण्यासाठी ठेवायचा। थंड झाल्यानंतरच लाडू बांधायचे। जर गरम असताना लाडू बांधले तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे बडीशेप टाकायची आहे। बडीशेपमुळे आपल्या ड्रायफ्रूट लाडूला खाताना जी बडीशेप दाताखाली येते तर ती खूप छान अशी लागते व हे लाडू आपण कुणीही खाऊ शकतो। त्यानंतर छान असे मिक्स करून आपण लाडू ओळून घेणार आहोत। तर हे ड्रायफ्रूटचे लाडू लहान मुले, मोठी माणसे किंवा जी प्रेग्नेन्सीमध्ये व बाळंतपणामध्येही खाऊ शकतात। तर पहा, अशा प्रकारे मी आता सर्व खजूर याला मिसळून घेणार आहे व दोन्ही हाताला तुपाचा हात लावून छान असे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये आवडेल त्या आकारामध्ये लाडू करून घ्या। हा एक रोजचा जर लाडू खाल्ला तर आपले खूप सारे अशा हेल्थच्या प्रॉब्लेम आहेत तर ते कमी होतात व हिवाळ्यामध्ये तर हे ड्रायफ्रूटचे लाडू खाल्लेच पाहिजेत। यामध्ये आपण अजिबात साखर व गुळाचा वापर केला नाही, तर हे हेल्दी आहेत, कोणीही खाऊ शकतं। तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर इथे मी लाडू तयार झाल्यानंतर अशा प्रकारचे पेपर कप मिळतात तर त्यामध्ये ठेवायचे। लहान मुलांना अशा प्रकारे क्रिएटिव्हिटी करून दिले तर ते पटकन असे हे लाडू संपवतात व आपले लाडू हे अजिबात भांड्यांना चिकटत नाही व मुलांना हे खाण्यासाठी छान वाटतं व मुलेही हा लाडू नवीन काहीतरी आहे म्हणून पटकन असा खातात। तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण छान अशा आपल्या एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।